पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह या प्रेयरच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधताना देवाचं वचन तुमच्याबरोबर शेअर करताना मोठा आनंद होत आहे. आणि या वचनाच्या द्वारे ज्या गोष्टी अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनल्या, पुष्कळांच्या प्रार्थनेची उत्तरं देवानं दिली, याच्याबद्दल मला मनापासून आनंद होत आहे. आणि म्हणून तुम्हाला देखील मी उत्तेजन करू इच्छितो. 98 22 17 23 89 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुमच्या प्रार्थना विनंत्या तुमच्या परिवारासाठी विषयासहित तुम्ही पाठवू शकता. तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष घडली असेल, व्हॉइसमेल टाईप करून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. आणि पुष्कळ लोक आशीर्वादित होत आहे. पुणे या ठिकाणामध्ये हिल गार्डनला देखील सुंदर बायबल स्टडी चालू आहे. पुष्कळ ठिकाणातनं लोक, मला आनंद वाटतो की नाशिकवरून एक व्यक्ती आदल्या दिवशी येतो, राहतो पुण्यामध्ये, बायबल स्टडी अटेंड करतो. काही ठाण्यावरून येतात, काही कोल्हापूरवरून येतात, बऱ्याच वेगवेगळ्या भागातनं लोक आहेत. पुण्याच्या लोकांसाठी आनंदाची बातमी, तुम्ही त्या ठिकाणात या. मला आठवतं की एक परिवार तिथं आला आणि त्याने सांगितलं की माझ्या भावाच्या शरीरामध्ये इतक्या समस्या आहे, इतकं तो आजारी आहे, त्याला टीबीचं इन्फेक्शन झालं, पोट पोगलेलं आहे, बरंच काही काही त्याने सांगितलेलं आहे. आणि आता त्याला तो क्रिटिकल कंडिशनला. पण जेव्हा ते त्या ठिकाणात आले आणि मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, प्रभू आरोग्य देणारा देव आहे, विश्वास ठेवा. येताना तुम्ही रडत आला, पण जेव्हा तुम्ही पुन्हा तुमच्या भावाकडे जाल त्यास तुमचे सगळे रिपोर्ट्स भावाचे बदलले तुम्हाला जाणवतील. आणि मग इतका विश्वास ठेवून त्याने ठेवला, एवढे आनंदित झाले. ठाण्यावरून ते आले होते आणि मग ते गेले आणि दुसऱ्या गुरुवारी पुन्हा ठाण्यावरून आले आणि त्यांनी सांगितलं पाळक साहेब तुम्ही बोलला तसं मी विश्वास ठेवला. मग हॉस्पिटलमध्ये माझ्या भावाला घेऊन गेले आणि चेकअप केल्यावर जेवढे आजार त्याच्या शरीरात होते सगळे प्रभूने नाही शकले. इतका मोठा चमत्कार देव करतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तो चमत्कार होण्यासाठी तुम्ही प्रार्थना विनंत्या पाठवा. मी म्हणत नाही मी प्रार्थना करतो म्हणून देव ऐकतो, देव ऐकणार आहे म्हणून तो ऐकतो. लक्षात ठेव, गाढव एक माध्यम असतं विजय देण्यासाठी. शमशोनाला जाबाड एक माध्यम आहे, पण ताकद शमशोनाची आणि अभिषेक शमशोनावरती होता म्हणून देवाने त्याला ते विजय दिलेला आहे. त्याचप्रमाणे सेवेसाठी तुम्हाला काही हातभार लावण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला देवाच्या राज्यात पेरणी करायची असेल तर 98 22 17 23 89 हा माझा गुगल पे फोन पे नंबर आहे. यावरती तुमचं अतिशय मौल्यवान असं दान तुम्ही पाठवू शकता आणि देवाचं राज्य त्याच्याद्वारे वाढवू शकता. हे देवाच्या राज्याच्या वाढीसाठी असणारं तुमचं दान असणार आहे. देवा जे दान देत आहेत त्यांना आशीर्वाद देव. आज मी आणखीन एक विषय घेऊन तुमच्या समोर आलेले आहे. मनुष्यावरती आम्ही प्रेम करतो, प्राण्यांवरती प्रेम करणारे लोक आहेत, पर्यावरणावरती प्रेम करणारे लोक आहेत, धनावरती प्रेम करणारे लोक आहेत, स्वतःवरती प्रेम करणारे लोक आहेत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, या सगळ्या गोष्टी जे तुम्ही धनावरती प्रेम करता, धन तुमचा विश्वासघात करतो. तुम्ही स्वतःवरती प्रेम करता आणि तुमचं शरीर पण तुमचा विश्वासघात करतं. किती पण तुम्ही शरीरावरती प्रेम करा, हे खायला घाला, ते खायला घाला, चांगल्यातलं चांगलं त्याला कपडे घाला, राहण्यासाठी चांगलं घर घ्या, परंतु ते शरीर आहे, ते विश्वासघातकी आहे. कोणता रोग शरीरातील अचानक या शरीर तुम्हाला दगा देईल आणि तुम्हाला बिछाण्यावरती पडावं लागेल. हे अंतिम सत्य आहे, लक्षात ठेवा. या जगामध्ये कोणालाही आपल्या जीवनाची गॅरंटी नाही. आणि लोकांवरती तुम्ही प्रेम करता, पण प्रेम करणारे लोक तुमच्या वाटेला निराशा आणतात. प्रत्येकाच्या बाबतीत आई वडील किती लेकरांवरती प्रेम करतात. मला आठवतं की गुजरातमध्ये एक बाई होती आणि तिला एका रस्त्याच्या कडेला ठेवलं जात होतं. मग जाणाऱ्या लोकांनी त्यांची नजर तिच्यावरती गेली. ते म्हटले की आजी इथं का राहता? ते काय करू, घरामध्ये मुलांना अडचण आहे आणि मग ते मुलं मला इथं आणून सोडतात. मग 1 तारखेला माझी पेन्शन असते, त्यास ते येतात, माझी पेन्शन घेऊन जातात. मग त्यांनी प्रश्न केला, ते तुम्हाला सांभाळत नाही, तुमची काळजी घेत नाही, एवढं सगळं करता, तुम्हाला बाहेर टाकून दिलं, मग तुमची पेन्शन तुम्ही कशाला देता? तर माझं माझ्या मुलांवरती प्रेम आहे. अहो तुम्ही प्रेम करता पण ते प्रेम करतात का? त्यांनी तुम्हाला कचऱ्यात टाकून दिलेले. जगासाठी तुमची योग्यता शून्य आहे. माझं बोलणं तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, माझ्या बोलण्याचा तुम्हाला रोष येईल, पण हे अंतिम सत्य आहे. प्रेम फक्त देवच तुमच्यावरती करतो. आणि लक्षात ठेवा, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करताना ते तुम्हाला बिलकुल विश्वासू नाही, कोणीच तुम्हाला विश्वासू नाही.
ते तुमच्या फक्त फायद्यासाठी तुमच्यावरती प्रेम करत आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांना काय लाभ होतो. देवावरती प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता तेव्हा प्रेमाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. प्रेमाची किंमत केली जाते. जगामध्ये कोणी तुमची किंमत करत नाही. लक्षात ठेवा. प्राण्यांवरती तुम्ही प्रेम केलं तो प्राणी, आता मी स्वतः एक व्हिडिओ पाहिला, मालकानं त्या कुत्र्याला त्याचं जेवण उशिरा आणलं म्हणून 2 कुत्री, सोलापूरमध्ये 2 कुत्री त्या मालकाला फाडून खात होती. मग काय त्यांच्यावरती प्रेम करून फायदा. तुम्ही ठीक आहे, मुक्या प्राण्यांवर तुम्ही प्रेम करता, त्यांना काय समजबुद्धी आहे. फायदा काय झाला तुम्हाला त्यांच्यापासून? काही पण फायदा नाही झाला. ज्याच्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे, आता प्रेम याचा अर्थ सर्वस्व देऊन टाकणं. प्रेमाची व्याख्याच आहे योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे. देवानं जगावर एवढं प्रेम केलं, त्यानं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. प्रेम म्हणजे देणं आहे. मग जेव्हा तुम्ही आपलं सर्वस्व ज्या व्यक्तीला देता, ज्याच्यावर प्रेम करता त्याला देता. एक मुलगी मुलावर प्रेम करते, सर्वस्व देऊन टाकते, मग नंतर ती सुसाईड करते. तिला वाटतं जगू नये. मुलगा मुलीसाठी वेडापिसा झालेला असतो, त्याने घरदार सगळं सोडलेलं असतं. कालांतराने त्याचा भ्रम निराश होतो. म्हणजे तुम्हाला जगामध्ये खरं प्रेम कुठं सापडणार नाही. मग अशा व्यक्तीवरती प्रेम करा की ज्याच्यावर प्रेम केल्यावर तुमचा फायदा होणार आहे, नुकसान नाही होणार तुमचं. तुम्ही धनावरती प्रेम केलं पण ते धन तुम्हाला दगा देणार आहे. कसं दगा देणार तुम्ही? अहो, दिवस रात्र उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैसा 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 करत एवढा पैसा तुम्ही साठवता आणि तुम्ही खात पण नाही. हो, काही खात नाही, राखता ठेवता, पण एक दिवशी शरीर थकतं, आजार पण शरीरामध्ये येतात. डॉक्टरकडे तुम्ही पैसे घेऊन जाता, त्याच डॉक्टर सांगतात या पैशानं तुम्हाला एक क्षण सुद्धा मी देऊ शकत नाही. त्याच तुम्हाला कळतं, अरे ज्याच्यावर एवढं प्रेम केलं, ज्याला मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक केले, पण ते सुद्धा उपयोगाचं नाही. पण लक्षात ठेवा, लाजरस कबरेमध्ये मरून पडला. येशू त्याला भेटायला गेला. मरिया म्हणती त्याच्या कबरेतनं आता वास येत असेल, पण येशू म्हणतो चला आपण कबरेकडे जाऊ. येशू कबरेकडे गेला आणि लाजरसला शब्द बोलल्याबरोबर लाजरस कबरेतनं बाहेर आला. म्हणजे इथं पैसा उपयोग येत नाही, इथं येशू म्हणजे देवच उपयोग आला. एक वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. देवावर प्रेम करणाऱ्याचा फायदा काय होतो ते आम्ही वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता त्याचा 18वा अध्याय आणि त्याचं 1 पासून काही वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करतो. तो माझे कवच, तो माझं राहण्याचं रक्षणाचं बळकट साधन आहे. तो माझा उंच बुरुज आहे. बघा आता परमेश्वरावर प्रेम केल्याचा फायदा काय, फार सुंदर त्या ठिकाणामध्ये म्हटलंय. तो माझा दुर्ग, हे परमेश्वरा मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड आहे. आता तुम्ही देवावरती प्रेम केलं तर फायदा काय? अहो, तो गड आहे, लपण्याची जागा आहे. गाणं मी गातो, तू मेरा शरस्थान, तू मेरा गड आहे, आराधना करू मैं पुरे दिल से. जर तो तुमचं शरणस्थान आहे, जर तुमचं लपण्याचं गड आहे, तुमचा किल्ला आहे, तर या किल्ल्याला भेदण्याची ताकद कोणाकडे नाहीये. कोणाकडेच ताकद नाही होती. म्हणून आम्ही पहा, जेव्हा यरिहो हे हेरण्यासाठी 2 हेर गेले आणि 2 हेर या राहाब वेश्येनं त्याने आपल्या घरामध्ये लपवून ठेवले. ऐका, हा गड असण्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगू. फक्त देवावरती प्रेम करा. या 2 हेरांना तिने आपल्या घरामध्ये लपवून ठेवलं. आणि मग त्या यरिहोतले लोक आले, त्या वेश्येला विचारलं, कोण पुरुष तू पाहिलेस का? ते म्हटले नाही, या ठिकाणामध्ये ते नव्हते, त्या दिशेने गेले, त्यांना पाठवून दिलं. आणि मग त्या गंजी खालून त्यांना, गवताच्या गंजी खालून त्यांना काढलं आणि त्यांना सांगितलं, बघा मी तुम्हाला लपवलं आणि मला हे माहिती, परमेश्वर आमचा देश तुमच्या हातामध्ये देणार. या वेश्येचा विश्वास होता देवावरती. हा यहोवा देव साधा सुद्धा देव नाही. त्यानं हा यरिहो शहर, हा देश या यहुद्यांच्या हातामध्ये दिलेला आहे आणि आता आमच्या शहराचा विध्वंस होणार आहे. आणि ती काय प्रार्थना करते त्याला, जेव्हा तुम्ही या शहरावरती चढाई करून जाल, हे शहर नष्ट होईल, माझी आठवण करा. माझ्या घरात मी तुम्हाला आश्रय दिलेला आहे. माझा तुमच्या देवावरती विश्वास आहे. देवावरती तिचं प्रेम होतं, राष्ट्रावरती नव्हतं, राजाच्या शब्दावरती नव्हतं, तिच्या देशातल्या लोकांवर तिचं प्रेम नव्हतं, पण तिचं प्रेम देवावरती होतं. आणि परिणाम काय झाला माहिती का? देवाच्या प्रेमामुळं तिनं त्या 2 हेरांना आपल्या घरामध्ये लपवलं.
प्रेम होतं म्हणून. बरं, आता या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये घडलं काय माहिती का? त्यांनी अभिवचन घेतलं, जेव्हा हा देश देव तुमच्या हातामध्ये देईल आणि युद्ध चालू असेल त्यास माझं घर तुम्ही वाचवा, माझी आठवण करा. आणि त्यावेळेस ते दोन हेर सांगतात, बाई आता त्यांनी विचारलं नाही तुझं कर्म काय, काय कामधंदा करते, तू वेश्या आहे, तू कशी काय वाचशील. त्यानं पाहिलं देवावरती प्रेम आहे. तीच गोष्ट मी पाहत देवावरती प्रेम करणारी व्यक्ती कोण आहे हा देव तपासत असतो. आणि त्याला त्याचं बॅकग्राऊंड किंवा ती कोण जातीची, किंवा तिचा पंथ काय, तिचा धर्म काय, तिचा पेशा काय, या कोणत्याच गोष्टी पाहत नाही. तो फक्त पाहतो प्रेम. माझ्यावर प्रेम आहे त्याचं, आणि प्रेमासाठी हा व्यक्ती काय करू शकतो, मग मी त्याचं संरक्षण करणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. प्रोटेक्शन देव कोणाला देतो, संरक्षण कोणाला देतो, कोणाचा गड देव आहे, कोण देवामध्ये सुरक्षित राहू शकतो, कोणाला सुरक्षा आहे. राहा वेश्या आहे, आणि पेशानं वेश्या असणारी स्त्री तिचा विश्वास देवावरती आहे. म्हणूनच येशू म्हटला, वेश्या आणि कसबिनी देवाच्या राज्यामध्ये येतील. मला त्या व्यवसायाला प्रमोट करायचं नाही, परंतु त्या लोकांना मला आशा दाखवायची. तो व्यवसाय चुकीचा आहे, ती धारणा चुकीची आहे, परंतु त्यांना देव कोणी दाखवला नाही. हो, दोन हेरांनी दाखवला देव. जेव्हा त्या ठिकाणामध्ये, त्या घरामध्ये गेले, त्या गावामध्ये गेले, वेश्याच्या घराचा त्यांनी आश्रय केला, म्हणजे त्यांनी त्या स्त्रीला देव दाखवला. देव प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. देवाच्या बाबतीमध्ये देव कोणाचा भेद करत नाही. या व्यक्तीला मी सापडणार नाही, त्याच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीचं तारण महत्वाचं आहे, प्रत्येकाचं संरक्षण महत्वाचं आहे, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन, प्रत्येकाला स्वर्ग मिळावा, हीच प्रभूची अपेक्षा आहे. दोन हेर तिच्या घरी गेल्या. म्हणून लक्षात ठेवा, वर्गवारी कधी करू नका. याला स्वर्गाचं राज्य नाही, त्यांना स्वर्गाचं राज्य नाही. मला कोणीतरी फोन केला, ते म्हटले की आम्ही तृतीय पंथी आहोत, आमच्या संबंधानं काय, आम्ही तुमच्याकडं आणि पुण्यामधल्या तुमच्या चर्चला येऊ का? स्वागत आहे तुमचं. प्रभूनं त्या ठिकाणी हापशी शंडाचं तारण केलं. हो, हापशी शंड रथामध्ये बसून हापशी शंड धर्मग्रंथ वाचत होता, आणि आता तो तृतीयपंथी शंड आहे. त्या शंडाच्या पाठीमागं फिलिप पळत चाललेलं आहे. बघा, देवानं शंडाच्या मागे या फिलिपाला त्याचा धर्मग्रंथाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी पाठवलं. आणि हापशी शंड जेव्हा त्याला देवाचं वचन समजलं, तो म्हणतो, आता मला बाप्तिस्मा दे. कोण पाण्यापासून मला मनाई करणार आहे? शंडानं बाप्तिस्मा घेतला. मी तर म्हणतो, कारण अशा परिस्थितीमध्ये, अशा लेवलवरती यायला पाहिजे की प्रत्येक पंथाचे, प्रत्येक आणि असणाऱ्या व्यवसायातले, प्रत्येक क्षेत्रातले लोक, मग शंड असू द्या, वेश्या असू द्या, सर्वांसाठी ख्रिस्त खुला आहे. सर्वांचं तारण व्हावं, सर्वांचा तो गड बनावं. राहाब वेश्येला सुवार्ता सांगणारे ते दोन हेर, ज्या हेरांनी त्या राहाब वेश्येच्या घरामध्ये प्रवेश केला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, येशूचा जन्म राहाब वेश्येच्या कुळातनं झालेला आहे. तिचंही नाव आहे त्या ठिकाणामध्ये, राहाब वेश्येच्या. अहो, ख्रिस्त तिकडून आला. हो, आता बोला, तुम्ही काय विचार करता? या जगामध्ये आम्ही धर्मपंडित लोक किंवा धार्मिक लोक याच वितंडवादामध्ये अडकून पडतो. याला स्वर्गाचं राज्य नाही, त्याला स्वर्गाचं नाही. आपण ज्याला देवानं सुरक्षित केलं त्याला तुम्ही असुरक्षित करणारे कोण आहे? म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये त्याच्या संबंधाने म्हटलं, शंडांचा पण उद्धार होणार आहे, वेश्येचा पण उद्धार होणार आहे, पापी लोकांचा उद्धार होणार आहे, सगळ्या जगाचा उद्धार होणार. प्रत्येकाच्या उद्धाराचं संबंधानं येशू या जगामध्ये आलेलं आहे. त्यानं कुठल्याच वर्गवारीला ठेवलं नाही. ज्याचं देवावरती प्रेम आहे, और त्याच्यासाठी देवावरती प्रेम असलं पाहिजे. तेव्हा परमेश्वरावरती लोक प्रेम करू लागतात ना, तेव्हा देव त्यांचं गड बनतो, त्यांचं सुराट. म्हणजे परमेश्वर त्यांना कुठल्याही प्रकारे दंड देऊ देत नाही. गड आहे तो. परमेश्वर आमचा गड आहे, आमचा दुर्ग आहे, आमचं लपण्याचं ठिकाण आहे. जेव्हा लोक तुमच्यावरती दोषारोप करतील तेव्हा तिथं जाऊन लपा. कुठं? परमेश्वर. कोणावरती प्रेम करू नका. व्यभिचारी स्त्री याकोबाच्या विहिरीवरती आजपर्यंत 5 पुरुषावरती प्रेम करून तिची प्रेम वासना तिने क्षमवली, शारीरिक लालसा तिने भागवली, आपलं कुटुंब चालवलं. पण जेव्हा येशू त्या विहिरीवरती त्याला भेटलं, तिची प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली. नाही थांबली त्या ठिकाणामध्ये तिने घागर तिथं टाकली. 6वा पुरुष तिच्या घरामध्ये होता, त्या घरात ती गेली नाही, शमरोनामध्ये गेली. मला माझा प्रेमी भेटला, मला खरा व्यक्ती भेटला की ज्याच्यावरती मी प्रेम करायला पाहिजे. अख्खं शमरोन ख्रिस्ताच्या प्रेमासाठी वेड झालं. होय हो, आमचं जीवनच त्याच्यासाठी ना. काय ख्रिस्ती म्हणून जगता, काय तुमची विचारसरणी, काय तुमच्या अंतःकरणामधली ख्रिस्ताच्या प्रेमासाठीची भावना आहे.
फिलिंग्स काय, तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्स कोणत्या आहेत लक्षात घ्या. जसं राहावेशेच्या अंतःकरणामध्ये भावना होती, तुमचा देव यरीहोला तुमच्या हातामध्ये देणार आहे, माझा बचाव करा. तिचा विश्वास देवावरती, विश्वासी तिचं देवावरचं प्रेम आहे. लपवले 2 हेरांना तिने. राष्ट्रावरती प्रेम केलं नाही, आपल्या लोकांवरती प्रेम केलं नाही, तिनं देवावरती प्रेम केलं आणि त्याने अभिवचन दिलं, जेव्हा अख्खं यरीहोमध्ये रक्ताचे पाट वाहतील, अख्ख्या यरीहोमध्ये तलवार फिरतील, तेव्हा तुझ्या घराचा बचाव केला जाईल. एक गोष्ट कर, तुझ्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा बांध, हा धागा तुझ्या घराचा बचाव करेल. तो गड बनला होत किरमिजी रंगाचा धागा. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये देखील त्या संबंधानं म्हटलं, सद्गुणी स्त्री ती आपला परिवार किरमिजी वनामध्ये पांघरते, तिच्या परिवाराला आणि कसलं भय वाटत नाही का, तर किरमिजी रंगाचा आणि किरमिजी वनामध्ये तिचा परिवार आहे, किरमिजी असणाऱ्या त्या वनामध्ये तिच्या परिवाराला तिने सुरक्षित केलेले. योब सुद्धा सकाळी आपल्या लेकरांसाठी अर्पण करत होता, बलींचं हवन करत होता. लेकरांना रक्ताच्या द्वारे ते गड म्हणजे त्याचं देवावरती पहाटे उठून प्रार्थना करत होता, आपल्या लेकरांचं देवावरचं त्याचं प्रेम, त्याची लेकरं सुरक्षित राहिली. तुमचा परिवार, तुमचं धन, तुमचं कुटुंब, तुमचं घर जर सुरक्षित राहायला पाहिजे तर परमेश्वरावरती प्रेम करा. देव गडासारखा तुमच्या भोवती राहणार आहे. जर तुम्ही देवावरती प्रेम केलं, गडासारखा तुमच्या भोवती, कोणता शत्रूचे डाव, त्याचे बाण, जळते बाण तुमच्यावरती. आता गड देवच आहे ना, तो कधीच पडणार नाही, तो मजबूत गड आहे. या गडावरती हल्ला करण्याची ताकद कोणावरती नाही. सैतानानं 2026 वर्षापूर्वी या गडावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मरणानं येशू ख्रिस्ताला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्यांनी दाखवून दिलं, या गडाला हरवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये. म्हणून त्यानं मरीला सांगितलं, जाऊन सांग मी उठलेलो आहे. शिष्यानं सांगितलं, साऱ्या सृष्टीला घोषणा करा, सुवार्ता सांगा. तो मेला होता पण तो आता जिवंत आहे. पेत्रानं धैर्यानं सुवार्ता सांगितली. ज्याला तुम्ही क्रुसावरती खिळून मारलं ना, त्या येशूचा मी साक्षीदार. हे गड आहे, या गडाला हरवण्याची ताकद कोणाकडे, कोणताच बाण येणार तुमच्याकडे. प्रभूवरती प्रेम करा, स्वतःवरती प्रेम करू नका. पहिलं प्रेम तुमचं देव असलं पाहिजे. तुमचं घर तुमचं पहिलं प्रेम असता कामा नये. सारं लक्ष घरामध्ये. मरताना घराच्या बाहेर सुद्धा बाहेर पडू वाटत नाही आणि प्राण सुद्धा जात नाही प्रियानो. पण तुम्हाला माहिती का, किती भारी घर बांधलं ना, एक दिवशी 6x3 त्या थडग्यामध्ये जाऊन तुम्हाला पडावं लागतं आणि त्याच्यानंतर एक अनंत कालचं घर स्वर्गामध्ये. त्या घरासाठी तुम्हाला देवावरती आत्ता प्रेम करावं लागतं. आत्ता स्वतःवरती प्रेम करत बसू नका. माझी नोकरी, माझा पैसा, माझं घर, माझी प्रतिष्ठा, माझं पद, नाही हो, काही उपयोगाचं नाहीये. एकदा कबरेत गेल्यावर काही उपयोगाचं नाही. किती मोठा व्यक्ती असला ना, एकदा मेल्यावर त्याचा पुन्हा जगाशी कधी संबंध नसतो आणि जग त्याची आठवण पण करत नाही हो. कोणाच्या लक्षात सुद्धा राहत नाही तुमचा मृत्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावरती जर तुम्ही प्रेम कराल तर देव संरक्षण करेल तुमच्या सार्वकालिक जीवना संबंधानं तुमच्या शरीराला. देव हे तुमचं पहिलं प्रेम असलं पाहिजे, तो तुम्हाला सुरक्षित करतो. म्हणून देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांना पहिला लाभ काय असेल तर तो माझा खडक. आणि खडकाचा गुणधर्म काय माहिती का, या खडकाला भेदण्याची ताकद कोणाकडे नाही, कोणालाच भेदता येणार नाही. खडक कोणीच भेदू शकत नाही. म्हणूनच म्हटलं पृथ्वीवर 4 अशक्त प्राण्यांचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, ससा हा अशक्त प्राणी आहे पण खडकामध्ये बीळ करून राहतो. त्याला माहिती प्रोटेक्शन कोणतं आहे, खडकामध्ये असणारं बीळ. तिथं किती मोठा सिंह आला तर सिंहाला या खडकाला भेदण्याची ताकद नाही. माझा खडक तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून येशू म्हटला पेत्रा, लोक मला काय म्हणून समजतात, कोणी म्हणतं मोशे, कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं संदेश त्यापैकी एक. म्हणतो तू काय म्हणून समजतो, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र. तो या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. हा जो खडक आहे ना, कोणाला मिळतो, ज्यानं ख्रिस्तावरती प्रेम केलेलं आहे. तू मला काय म्हणून समजतो. आज तुम्ही देवाला कोणत्या नजरेतनं पाहता. तू माझं पहिलं प्रेम. या जगामध्ये मी पैशावरती प्रेम करणार नाही, घरावरती प्रेम करणार नाही, नोकरीवरती प्रेम करणार नाही. लक्षात ठेवा, सगळे तात्पुरते सोबती आहे. पैसा पण तात्पुरता सोबती आहे. पैशावरती जास्त प्रेम करू नका, त्याच्यानं तुमचं जगणं मुश्किल होऊन जाईल.
पैशावरचं प्रेम तुम्हाला इतक्या मोहामध्ये अडकून टाकेल. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणं. यहूदा इस्करियोतच्या बाबतीमध्ये काय घडलं? चुकीच्या पद्धतीनं पैशावरचं त्याचं प्रेम. अहो, दान कोशामधले पैसे चोरत होता. येशूच्या चरणावरती ज्या स्त्रीनं 300 दिनार तिला अलाबस्त्र कुपी 300 दिनारची त्याला अलाबस्त्र कुपी येशूच्या चरणावरती फोडली आणि एवढे पैसे येशूकडे असताना त्याला 30 रुपयाचा मोह जडला. तुम्ही जगामध्ये कामकाज करताना तुम्हाला किती पैशाचा मोह जडावा, किती जडावं, काय करणारा त्या पैशाचं? अहो, ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट करताना ते तुम्हाला सुरक्षा देत नाही. 30 रुपये यहूदानं घेतले, पोट फुटलं त्याचं शेवटी. हो, जिथं तुमचा पैसा जातो ना तिथंच फुटलं जातं, तिथंच तुमचा नाश होतो. परंतु देवावरती प्रेम करणार लोक, म्हणून त्या विधवेनं देवावरती प्रेम केलं. 2 टोल्या टाकून दिल्या, आपली उपजीविका टाकून दिली. प्रेम आहे तिचं आणि देवानं तिला सुरक्षित केलं. हो, सारप त्या ठिकाणची विधवा, तिनं सुद्धा आपली भाकर एलियाकडे देऊन टाकली. माझ्यावरती, माझ्या मुलावरती प्रेम नाही, माझं प्रेम एलिया तुझ्यावरती, तुझ्या शब्दावरती. तू सांगतो त्या शब्दावरती मी विश्वास ठेवतो. आता तुम्हाला सुरक्षित कर. एलियानं भाकर खाल्ली. ऐका, सुरक्षा कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगत आहे. एलियानं भाकर खाल्ली आणि तिला आशीर्वाद दिला. म्हटलं, बाई, तुझं भांड घेऊन ये, तुझं तेलाचं भांड, तुझं परातीची काठवत घेऊन ये. एलियानं प्रार्थना केली. सुरक्षा याला म्हटलेलं गड आहे, तो लपण्याचं ठिकाण आहे. सगळीकडे दुष्काळ आहे, पण या बाईच्या घरामध्ये 3.5 वर्ष तिच्या भांड्यातलं तेल संपलं नाही आणि तिच्या कुपीतलं तेल संपलं नाही आणि तिच्या भांड्यातलं पीठ संपलं नाही. याला सुरक्षा म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता, सर्वस्व देवाला देऊन टाकताना, तेव्हा परमेश्वर तुमचं संरक्षण करतो, तुमच्या आर्थिक बाजू मजबूत करतो, तुम्हाला भक्कम अशा प्रकारचे आशीर्वाद देतो. तुमचं प्रेम कोणतं आहे? कोणावरती तुम्ही प्रेम करत आहात? देवावरचं प्रेम तुम्हाला मजबूत गडासारखं तुम्हाला संरक्षण देणार आहे. तुम्हाला तुमच्या घराला कुठल्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. जगात दुष्काळ होता, पण विधवेच्या घरामध्ये आनंद होता. जगामध्ये उपासमार होती, पण विधवेच्या घरामध्ये बरकत होती. का तर विधवेनं एलियावरती प्रेम केलं. तुम्हाला सुद्धा देवावरती प्रेम करता आलं पाहिजे. तुमच्या बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये देवावरती प्रेम करायला शिका. प्रभूच्या भयामध्ये, नीतीच्या शिक्षणामध्ये चाला. तो तुमच्या भोवती आणि गड बनून राहणार आहे. कोणताच हल्ला तुमच्यावरती होणार नाही, कोणताच नाही प्रिया, कोणताच हल्ला नाही. म्हणून पहिलं प्राधान्य जीवनामध्ये परमेश्वरालाच देणं गरजेचं आहे. पण प्रभूवरती प्रेम करा, आपल्या स्वतःवरती प्रेम करू नका. बऱ्याच वेळा आम्ही स्वतःवरती फार प्रेम करतो, खूप स्वतःसाठी जगतो. का त्या बाईला नाही वाटलं असेल, माझं सोडा माझ्या मुलाचं कसं होणार आहे? बऱ्याच वेळा आम्ही आमच्या लेकरांचं भविष्य, सगळ्या गोष्टीचा विचार करतो, पण देवाच्या आज्ञेचा आम्ही कधीच विचार करत नाही. म्हणून त्या विधवेचं घर वाचलं किरमी रंगाच्या धाग्यानं, आणि म्हणून देवावरती प्रेम करतो. परमेश्वर त्याचा आश्रय बनतो, कवच बनतो, आणि एवढंच नव्हे तर रक्षणाचं बळकट साधन बनतो. बळकट साधन म्हणजे ज्याला भेदण्याची ताकद कोणाकडे नाही, कोणाकडेच ती ताकद नाही. असं म्हणतात की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्याकडे जवळजवळ 3 वर्ष पुरेल असा एक खंदक त्याने खोदून ठेवला आणि त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलं की राष्ट्रपती ज्यावेळेस अमेरिकेचे युद्ध होईल आणि मग बॉम्बस्फोट होतील, मग त्याच्यामध्ये अणुबॉम्ब टाकतील, तर त्यांनी काय केलं, असं काही एक भुयार बनवून ठेवलं की त्या भुयारामध्ये त्यांना गुप्त ठेवणार, तिथं कुठल्या अणुबॉम्बचा आणि त्याचा परिणाम होणार नाही, आणि त्यांना खाण्यासाठी सगळं. आता ते त्यांनी 3 वर्ष, पुढं काय 3 वर्षानंतर काय संपलं सगळं, आणि युद्ध जास्त दिवस चाललं तर काय करणार आहे? हो, संपणार आहे, हे आज ना उद्या उद्ध्वस्त होणार आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात बळकट देवच आहे. तो काल होता, तो आज आहे, आणि तो युगानुग असणार आहे. आता एवढं बळकट साधन मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती प्रेम करावं, त्याला अनुलक्षा, त्याच्या पाठीमागे चाला, आणि सर्वस्व त्याच्यासाठी खर्च करा. आता पहा, देवावरती प्रेम करणाऱ्या तो मृत्यूपासून त्याचा बचाव करतो, संरक्षण करतो. देवावरती प्रेम करणाऱ्याला देव कधीच सोडत नाही. दुसरी गोष्ट असं म्हटलं, स्तुतिपात्र परमेश्वरा, 3ऱ्या वचनामध्ये, स्तुतिपात्र परमेश्वरा, मी धावा करतो तेव्हा तू शत्रूपासून माझा बचाव करतो. जे देवावरती प्रेम करतात ना, परमेश्वर त्यांचा धावा ऐकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देव आमची प्रार्थना का ऐकत नाही? बरेच लोक विचारतात, काय देव आमची प्रार्थना का ऐकत नाही प्रभू? पाळक साहेब, आणि कशा पद्धतीने मी प्रार्थना करावी? काही करू नका, पहिले देवावरती प्रेम करायला शिका.
दानियल हा परमेश्वरावरती प्रेम करणारा होता आणि त्याचं प्रेम पण देवाला दाखवून दिले. काही लोकांनी पाहिलं की हा दानियल जो आहे ना, नित्य देवाची प्रार्थना करतो. जे देवावरती प्रेम करतात ते सातत्यानं नित्य प्रार्थना करणारे लोक आहेत. तुम्ही नित्य प्रार्थना करता का? वेळ दिला का प्रभूला? जर देवावरती प्रेम करता, देव तुमचा दावा ऐकेल. लोकांनी पाहिलं दानियल प्रार्थना करतो, याची प्रार्थना बंद व्हायला पाहिजे. फरमान काढलं राजासमोर, राजाची द्वाही फिरवली. 1 महिनापर्यंत कोणी सुद्धा देवाची प्रार्थना करायची नाही, राजाचं ऐकायचं. दानियल देवावरती प्रेम करणार आहे. जो कोणी प्रार्थना करताना सापडेल, देवाची भक्ती करताना सापडेल, त्याला भुकेलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल. आता प्रश्न आहे, तुम्ही द्वाहीवरती प्रेम करता, राजाच्या शब्दावरती प्रेम करता, का तुम्ही देवावरती प्रेम करता? कोणावरती प्रेम करत आहात? दानियल तो दानियल आहे. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, ते एवढे अग्रेसिव्ह असतात देवाच्या बाबतीमध्ये. निर्णय घ्यायचा त्यावेळेस देवाच्याच पक्षामध्ये उभं राहील. दानियल ऍज युज्युअल घरी गेला. खिडक्या उघड्या केल्या, बंद नाही केल्या त्याने. चला आता 1 महिनाभरपर्यंत आपण बंद प्रार्थना करू, अंगावरती काहीतरी ओढून घेऊन प्रार्थना करू. त्याला नाही, मी कशाला घाबरणार आहे? सिंहाला घाबरणार आहे? सिंहाची तोंड बंद करण्याची ताकद दानियलला माहिती माझ्या प्रार्थनेमध्ये आहे. आणि मी देवावरती प्रेम केल्यावर माझ्या शत्रूपासून तो माझा बचाव करेल, हे त्याला खात्री आहे. तुम्हाला खात्री का? तुम्ही देवावरती प्रेम करणाऱ्या लोकात, मग तुमच्या शत्रूला तुम्ही का घाबरत आहात? कोणता तुमचा शत्रू तुमच्या समोर डरकाळ्या पडत आहे सिंहासारख्या? कोणता शत्रू तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे? प्रार्थना बंद आहे, शत्रूला पाहून तुम्ही. दानियेलानं प्रार्थना बंद केली नाही. त्यानं दाखवलं माझं देवावरती प्रेम आहे आणि मी पहिल्यांदा देवालाच वेळ देणार आहे. मी ना माणसाकडे बघणार आहे, राजाचा पण शब्द मी ऐकणार नाही. आणि तो गेला, प्रेम करू लागला देवावर, प्रार्थना करू लागला. लक्षात ठेवा, प्रेम करणारे लोक एकमेकाशी बोलतात. प्रेम कमी होण्याचं कारण बोलणं कमी. आणि समजा प्रेम कमी झालं की पहिल्यांदा आबोला येतो. आणि जेव्हा लोक एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवरती जास्त प्रेम करतो ना, तो सारखा बोलत असतो त्याच्याशी. म्हणून बघा, नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं तुम्ही बघा, 3 तास 4 तास फोनवरती एवढं संभाषण असतं की परत फोन लावायचा, परत बोलायचं, परत 3 तास 4 तास 5 तास किती वेळ बोलतात ते समजत नाही. वेळही त्यांचं निघून जात. लग्न झाल्यावर त्यांचं नसतं, मग त्यांचं लगेच बोलणं कमी, प्रेम कमी झालं. दानियेलाचं देवावरचं प्रेम तुसभर सुद्धा कमी झालं नाही हो. म्हणून तो दृष्टांत पाहत होता. राजाला पडलेलं स्वप्न राजा विसरला, स्वप्न विसरला. तो म्हणतो मला जे पडलेलं स्वप्न आहे आणि स्वप्नाचा अर्थ सांगणारा व्यक्ती कोणीतरी पाहिजे. राजाच्या त्या राज्यामध्ये एकही व्यक्ती स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ सांगणार नव्हता. राजा म्हटला जर सापडला नाही तर मी सगळे मांत्रिक ज्योतिष यांना मारून टाकेल. दानियेलाला कसं कळलं? प्रेम आहे देवाचं, देव सगळ्या गोष्टी त्याला प्रगट करतो. जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता, देवाच्या प्रेमाचं प्रतिफळ म्हणून ज्याप्रमाणे तो म्हणतो मी शत्रूपासून तुझा बचाव करेल. प्रेम करा देवावरती, तुमचे शत्रू तुमच्या समोर टिकाव धरू शकणार नाही. दानियेलानं जाऊन प्रार्थना केली. किती जबरदस्त प्रार्थना त्याने केली. लोकांनी खिडकीतनं दानियेलाकडे पाहिलं. अरे सापडला दानियल, हा कुठल्याच गोष्टीमध्ये दोषी सापडत नाही, पण देवाच्या बाबतीमध्ये याच्यात दोष सापडेल. म्हणजे काय? हा प्रार्थना करण्यासाठी चुकणार नाही. जगाला तुम्हाला कुठं दोषात पकडायचं पकडू द्या, पण तुम्ही देवाच्या नियमात दोषी ठरू नका. तसं दानियल त्यानं प्रार्थनाच केली, त्यानं नाही देवाच्या याच्यात दोषी ठरला, लोकांच्या दृष्टिकोनात तो दोषी ठरला. राजा सांगतो प्रार्थना करायची नाही, फरमान काढलेले, द्वाही फिरवलेले. दानियल प्रार्थना करताना सापडला. जाऊन राजाची कान भरली, राजाला सांगितलं महाराज दानियल प्रार्थना करताना सापडला, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकून द्या. राजाचं पण दानियलावरती प्रेम होतं, पण लोकांसमोर तो दानियेला लोकांसमोर आणि तो दाखवू शकत नव्हता. आणि जी द्वाही त्यांनी फिरवली शब्द म्हणून दानियेला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. आणि बायबल सांगतात देव शत्रूपासून तुमचा बचाव करेल. आता मोठा शत्रू त्याच्या समोर कोण आहे? सिंह त्याच्या समोर शत्रू आहे. दानियेला समोर सिंह आहे, सिंहाची गुहा आहे आणि शत्रू त्याचा भुकेलेला आहे. परंतु शास्त्रातलं वचन सांगतं ना, मी शत्रू समोर तुझा बचाव करेल, शत्रूपासून तुझा बचाव करेल. आता इकडं काय केलं देवानं? याची प्रार्थना, याचं देवावरचं प्रेम. आता देव कसं त्याला असं पडू देईल पिढेमध्ये, जा आता सिंहाच्या गुहेत तुला टाकलं तू मर. लक्षात ठेवा, देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांवर कधीही शत्रू वरचढ होऊ शकत नाही. तुमच्या शत्रूपेक्षा ताकदवान तुमचा देव आहे. तुमचा देव फार प्रभाव.
तुमचा देव खूप ताकदवान आहे. म्हणून ताकदवान देवाकडे पहा, त्याच्यावर प्रेम करा. शत्रूला घाबरून शत्रूवरती प्रेम कर. बाकीच्या सगळ्या लोकांनी प्रार्थना बंद करून टाकली. म्हटले नाही, राजापासून आता त्याच्या फरमानापासून आम्हाला कोण वाचवणार, सिंहापासून आम्हाला कोण वाचवणार. अरे, तुम्हाला वाचवणारा तुमचा देव आहे. देवाकडे पहा, परमेश्वरावरती प्रेम करा. दानियेलानं परमेश्वरावरती प्रेम केलं. आता बघा, सिंहाच्या गुहेत टाकलं, रात्रभर दानियल सिंहाच्या गुहेमध्ये राहिला. पण सिंहानं डरकाळी सुद्धा दानियेलाकडे केली नाही. सिंह गपचूप बसला. मी तर कुठल्या तरी त्या दानियेलाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, सिंह त्याला रात्रभर चाटत होता, मॉलिश करत होता सिंह त्याची. का तर त्याला माहिती आहे देवावरती प्रेम करणार आहे, देवानं मला घडवलेलं आहे. आणि आम्ही पाहतो नवीन सृष्टीमध्ये त्या ठिकाणात लिहिलं, सिंह आणि लहान लेकरू मेंढरू सगळे एकत्र राहतील. मग सिंहाला माहितीये आम्हाला तिथं एकत्र राहायचंय. स्वर्गामध्ये आम्ही पण असावं, नवीन सृष्टीमध्ये आम्ही पण असावं. आता जर मी देवाची आज्ञा मोडली ना, तर मला तिथं स्थान मिळणार नाही. अहो, सिंह आपला स्वभाव सोडतो देवाच्या आज्ञेसाठी. मी तर म्हणतो, सिंहानं सुद्धा देवाचं ऐकलं, मासा सुद्धा ऐकतो. नोआच्या योनाला माशाने गिळलं आणि देवानं सांगितलेला निनिवेला जाऊन ओक तिकडे जाऊन. आणि त्या माशानं या योनाला निनिवेमध्ये जाऊन ओकलं. मासा ऐकतो, सिंह ऐकतो, गाढव ऐकतं. चौकात बांधलेलं गाढव सोडून आणा. ते गाढव पण आलं. तो जर विचारलं तर प्रभूला याची गरज एवढं म्हणत, ते गाढव सुद्धा येशू बरोबर आलो. माणसं जात नाहीत. आणि म्हणून देवानं शत्रू त्यांच्यावरती पाठवलं. का तर माणूस ऐकत नाही. इकडं सिंहानं ऐकलं. हा प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. लक्षात ठेवा, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला जगामध्ये देव संरक्षण देतो. कोणताच शत्रू त्याच्यावरती चाल करून जाऊ शकत नाही. हे बायबल मधलं सत्य मी तुम्हाला सांगतो. बायबल एक सत्य पुस्तक आहे. आकाश पृथ्वी टळेल पण त्याचं वचन कधी टळणार. इतकं प्रभावी देवाचं वचन आहे. आणि तेवढंच तुम्ही प्रभावीपणे देवावरती प्रीती करायला शिका. शत्रूपासून तुमचा बचाव. कोणता शत्रू तुमच्यावरती वरचढ होणार नाही. कोणता शत्रू तुमच्यावरती चाल करून जाणार नाही. कोणता शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करू शकणार नाही. कधीच नाही प्रियान. इतकं खंबीर व्हा, नाही मी देवावरती प्रेम करेल. तो शत्रू तुम्हाला वाटेल बळकट आहे. आता शत्रू कोणासाठी बळकट आहे? राजानं दुसऱ्या दिवशी जाऊन दानियेला विचारलं, दानियेला, परात्पर देवाच्या पुत्रा, सेवका, परमेश्वराने देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? तिथून दानियेल आतून आवाज देतो. काय आवाज देतो त्याला माहितीये? माझ्या आवाजावरती राजाचं रिॲक्शन बदलणार आहे, राजाची मनोवृत्ती बदलणार आहे. थरथर कापत नाही बोल, रागानं पण तो बोलला नाही. देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्या मुखातले शब्द हे देवावरती ते प्रेम करतात हे सिद्ध करतात. शत्रूला सुद्धा मित्र बनवणारे शब्द तुमच्या मुखामध्ये असतात. इकडं राजाला, ज्या राजानं सिंहाच्या गुहेमध्ये दानियेला टाकलं, तो दानियेल म्हणतो महाराज चिरायू असा. काय शब्द आहेत त्याचे? जेव्हा तुम्ही देवाचे सेवक म्हणून सेवा करता, जेव्हा तुम्ही देवाचे लोक म्हणून त्याच्यावरती प्रेम करता, तेव्हा तुमच्याकडं रोषाचे शब्द, दोष देणारे शब्द, हे शब्द तुमच्या मुखातनं नाही बाहेर पडले पाहिजे. सगळ्यांसाठी तुमचं चांगलं, महाराज चिरायू असा, तुमचं कल्याण हो. आता इकडं राजा दानियेलला बाहेर काढतो सिंहाच्या गुहेतनं आणि म्हणतो, ज्यांनी सिंहाच्या गुहेत टाकलं त्यांची घरदारं आतमध्ये टाका. आता भोकेलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये या लोकांना टाकल्यावर असं लिहिलं, त्यांची हाडं सुद्धा खाली पडली नाही, त्या सिंहानं त्यांना खाऊन टाकलं. मग दानियेलला कसं काय वाचवलं? तो देवावरती प्रेम करतो ना. या जगामध्ये तुम्ही राहताना तुमचे शत्रू तुम्हाला दिसतील, तुमच्याविरुद्ध डावपेच करतील, तुमच्याविरुद्ध योजना आखतील, कटकारस्थानं करतील. परंतु लक्षात ठेवा, तरी देवावरती प्रेम करत राहा, तरी प्रभूची सेवा करत राहा, तरी प्रभूचं वचन गाजवत राहा, तरी प्रार्थना करत राहा, तरी देवाच्या मंदिरात जा, देवाचं ते देवाला देत राहा. कोणत्या गोष्टीत आता तुम्ही कमी पडू नका. तुमचं देवावरचं प्रेम दिसलं पाहिजे देवाला. आणि आम्ही पाहतो दानियेलाचं प्रेम देवाला दिसलं आणि देवानं दानियेला शत्रूपासून त्याचा बचाव केला. तुमचे देखील शत्रू तुमच्यावरती कधीच प्रबळ होऊ शकणार नाही जर तुम्ही देवावरती प्रेम कराल. म्हणून दुसरा जो आशीर्वाद आहे त्याला असं म्हटलंय, जो देवावरती प्रेम करतो देव शत्रूपासून त्याचा बचाव करतो. हा एक संधी आहे तुम्हाला व्यक्त होण्याची, दाखवण्याची. मी मनुष्यावरती, स्वतःवरती, पैशावरती, माझ्या पदावरती, माझ्या शरीरावरती प्रेम करत नाही, मी देवावरती प्रेम करतो. तुम्ही अनुभव घ्याल,
दानियेलासारखा तुमचा अनुभव असेल. दानियल त्याला त्या गुहेतनं बाहेर काढलं आणि राजा त्याला काय म्हणतो माहिती का? याच्या देवानं सिंहाची तोंड बंद केली. दानियल हा ज्याचाच देव खरा देव आहे. आणि एवढंच नव्हे तर असं लिहिलं, त्यानंतर दानियेला देवानं उच्च पद दिलं, स्थिती त्याची बदलली. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सोडवतो, विसावा देतो आणि तुम्हाला बाहेर काढतो, तेव्हा देव तुमची प्रगती पण करत असतो. देवाचे प्रिय लोको, कधीच स्वतःवरती जगावरती प्रेम करू नका. देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांसंबंधानं शास्त्रामध्ये सांगितलं, तो शत्रूपासून त्याचा बचाव करतो. तुमचे शत्रू त्यांना घाबरू नका. देवावरती प्रेम करत राहा. देव प्रेमापोटे तुमचं सगळं काही आणि तुमच्या जीवनामध्ये वेगळं पण आणेल, आनंद आणेल. आपण प्रार्थना करू. जिवंत थोर महाप्रतापशाली राजा, नम्रतेने मी तुझ्या समोर येतो. जीवनाचा एक एक पैलू तो आम्हाला समजावून सांगत आहे. आम्ही खूप दिवस स्वतःवरती प्रेम केलं, शरीरावरती प्रेम केलं, घरावरती, पैशावरती, नोकरीवरती, आमच्या भविष्यावरती प्रेम केलं, आमच्या करिअरवरती फोकस करून त्याच्यावरती प्रेम केलं. पण आज आम्हाला तुझ्या वचनातनं शिकवलं, सगळ्यात जास्त मला देवावरती प्रेम करायला पाहिजे. जेव्हा आम्ही परमेश्वरावरती प्रेम करतो, आमचा धावा तो ऐकतो, तो आमचं गड, आमचं बळकट दुर्ग बनतो. आज ऐकणाऱ्या प्रत्येक परिवारानं देवावरती प्रेम करावं. जास्तीत जास्त आपलं जीवन देवाच्या सानिध्यात खर्ची करावं. जसं दावीद म्हणतो, ते मला म्हणाले, परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला मोठा आनंद झाला. तसं लोकांनी आज तुझ्या घराकडे आगेकूच करावी. नोकरीला धावाधाव करत आहेत, पैशासाठी धावाधाव करत आहेत, आजारपणातनं सुटका मिळावी म्हणून धावाधाव करत आहे. त्यांचे शत्रू त्यांच्यावरती वरचढ होत आहे. पण आता असे लोक बनव, जे तुझं वचन ऐकण्यासाठी धावाधाव त्यांनी करावे, धावपळ करावी. कारण तुझं वचन आमच्या शत्रूपासून आम्हाला विसावा देतं. आजारपण, व्याधिविकार, आर्थिक प्रश्न, नोकरीचे प्रश्न, लग्नाचे प्रश्न, लेकरांचे प्रश्न, वांधत्वाचे प्रश्न आहे. त्या सगळ्या प्रश्नातनं प्रत्येकाला सुटका दे. लोकांच्या अडचणी, समस्या दूर कर प्रभूजी. आणि त्यांचे शत्रू त्यांच्या समोर नमोहरम कर. त्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल कर. आज रात्री प्रत्येकाला शांत झोप लागू दे. आणि जेव्हा दुसरा दिवस पाहतील त्यांच्याकडे अनेक साक्षी असू दे. तुला धन्यवाद दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन.